नमस्कार सर्वांना मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती त्या केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे मिळालेले आहेत। पण ते अनुदानाचे पैसे जे आहेत ते कोणत्या अकाउंटवरती पडलेत, कोणत्या बँक खात्यात पडलेत हे बऱ्याच शेतकऱ्यांना कळत नाहीये। त्यासाठी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, पाहूया आपण आपल्या अनुदानाचे पैसे हे कोणत्या बँक खात्यात आलेत ते। चला तर कशा प्रकारे पाहिजे ते पाहूया आपण। तर मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला गुगलवरती जायचं आहे। गुगलवरती गेल्यानंतर आपल्याला आधार कार्ड असं सर्च करायचं आहे। आता जेव्हा आपण आधार कार्ड सर्च करतो तर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल। यामध्ये पहिलं होम आणि 2 नंबरचं डाउनलोड आधार या दोन्हीपैकी एकावरती आपल्याला क्लिक करायचं। आता मी होमवरती क्लिक केलं आहे। तर होमवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते पुढे जात नाही। त्यामुळे जर पुढे नाही गेलं तर आपल्याला काय करायचं आहे, जे खालचा ऑप्शन आहे डाउनलोड आधार यावरती क्लिक करायचं। ओके, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला माय आधार या माय आधारवरती जाऊन इथे डाउनलोड आधारचा ऑप्शन आहे। डाउनलोड आधारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आपल्याला। आता बघा, मी डाउनलोड आधारच्या ऑप्शनवरती क्लिक करतोय। जेव्हा आपण डाउनलोड आधाराच्या ऑप्शनवरती क्लिक करतो मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला एक नवीन पोर्टल ओपन होतं किंवा नवीन स्लाइड ओपन होते। यामध्ये तुम्हाला डाव्या साईडला दिसत असेल डॅशबोर्ड नाव, म्हणजे काय, माय आधारच्या खाली जे नाव आहे माझा, ज्याला मराठी इंग्लिश येत नाही त्यांनी काय करायचं आहे, ॲरो बघायचं आहे, त्यावरती क्लिक केलं आहे आपण। त्यानंतर इथे आपल्याला काय आहे, लॉग इन म्हणून ऑप्शन आला, वेलकम टू माय आधार आणि लॉग इन म्हणून ऑप्शन आलेला आहे। तर लॉग इन ऑप्शनवरती जेव्हा क्लिक करतो तिथे आपल्याला 2 गोष्टी लागतात, एक आधार नंबर आणि नंतर कॅप्चा। आपण काय करतोय, आधार नंबरवर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा टाकून घ्यायचा आपल्याला। जसं की मी आता कॅप्चा टाकून घेतोय मित्रांनो। कॅप्चा व्यवस्थित पाहून टाकायचा आहे। शक्यतो आधारचा कॅप्चा टाकताना कधीही कॅपिटल लेटर्स येत नाहीत, स्मॉल लेटर्स येतात। आपण कॅप्चा टाकलाय, OTP आलाय आणि तो जो OTP आला असेल तो OTP आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो। जेव्हा आपण OTP टाकतो, OTP टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। तर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल। यामध्ये माझा ॲरो बघा तिथे कुठे जातो, बँक सेटिंग स्टेटसवरती। यानंतर असं एक ओपन होईल पेज। यामध्ये दिसतं इथे आधारचे शेवटचे 4 आकडे, त्यानंतर बँकचं नाव आणि कधीपासून ॲक्टिव्ह आहे ते। तर आपण जे बँकचं नाव आहे त्या बँकेमध्ये आपल्या अनुदानाचे पैसे गेलेले आहेत, तिथे जाऊन आपल्याला चेक करायचे आहेत मित्रांनो। यानंतर उद्याचा व्हिडिओ असेल आपल्या बँकेत पैसे आलेत का नाही आलेत हे चेक करण्यासाठी। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद सर्वांना।